घरी दीदीला फोन लावला, अगं हा पीसी चालू कसा करता. मग मी 2 मिनिटं असं टेन्शन मध्ये आलो की आता हे सगळं मॅनेज कसं करणार. आता 3D आर्टिस्ट बनण्याचं जे स्वप्न बघताय म्हणजे आत्ताचे जे स्टुडंट त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे 3D आर्टिस्ट जर बनायचं असेल तर? त्यांनी तर एकच गोष्ट केली पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॅक्टिस करा. तुम्ही ना म्हणजे असं गुगलवर तुम्ही बघता 3D मॉडेल्स, यूट्यूबला बघता हाऊ टू मेक 3D मॉडेल्स सर्च करता आणि तेच कॉपी पेस्ट करता, काय अर्थ नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कुंड. स्वागत आहे आपलं नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट ॲल्युमिनिया पॉडकास्ट व्हॉइसमध्ये. आपण इथं अशा कलाकारांना भेटतो ज्यांनी स्वप्न पाहिलं, मेहनत केली आणि आज इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. आज आपण अशा खास एका नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यासोबत गप्पा मारणार आहोत, ज्यांनी ॲनिमेशनला प्रवास हा नॅकमधून सुरुवात केली आणि आज ते प्रोफेशनली 3D आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. आपले आजचे गेस्ट आहेत हर्षद सोनवणे, जे सध्या मल्टीनॅशनल स्टुडिओमध्ये 3D आर्टिस्ट म्हणून काम करतायत. आज आपण हर्षद यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचं नॅक पासून इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास, त्यांची मेहनत, अनुभव, यश आणि खास करून आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा खरा सल्ला. चला तर मग आजच्या या प्रेरणादायी प्रवासाला आपण सुरुवात करू. हर्षद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षद. मी मागील 4 वर्षांपासून ॲज अ CG आर्टिस्ट एक कंपनीमध्ये जॉब करत आहे. माझा तिथला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर माझी जी सुरुवात होती ती मी नॅकपासूनच सुरुवात केलेली आहे. तर आता आपण हर्षद सोबत गप्पा मारणार आहोत. त्याला काही आपण इंडस्ट्री लेवलच्या असणारे काही त्याच्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर हर्षद, नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये तू ॲडमिशन घेण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेतला? तर ॲडमिशन घेण्याचा जो माझा निर्णय होता, मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता अशा गोष्टींमध्ये जे म्हणजे आर्ट फील्डमध्ये. ओके. तर मला तसंच मी स्केचिंग वगैरे करत असायचो. डिजिटल पेंटिंगमध्ये पण खूप इंटरेस्ट होता. तर आधीपासून डिजिटल पेंटिंग पण करायचो, पण मी करायचो टॅबलेट्सवर. ओके. तर मला कम्प्युटरचा जास्त काही इंटरेस्ट नव्हता. मग एकदा असं सोशल मीडियावर बघितले ॲड्स की ॲनिमेशन इन्स्टिट्यूटचे. मग सर्च केलं थोडं नाशिकमध्ये की कुठे कुठे इन्स्टिट्यूट्स आहे. मग खूप फिरलो इन्स्टिट्यूट शोधत शोधत. मग फीज एवढ्या होत्यात की अफोर्ड नव्हतं करू शकत त्या टायमाला. मग शोधत शोधत एकदा रात्री घराजवळून वॉक करत होतो, तर घराच्या शेजारीच इन्स्टिट्यूट होतं, पण मला माहित नव्हतं. ओके. मग मी तो बोर्ड बघितला आणि दुसऱ्याच दिवशी तिथे गेलो आणि तिथे जाऊन दीपक सरांना भेटलो मी. बरोबर. मग तिथून असा माझा प्रवास सुरू झाला ॲनिमेशन जर्नीचा. ओके. आणि तुम्ही कशा पद्धतीने मग तुमचा कोर्स होता, कुठला होता, कसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस कशी होती तुमचीवाली? कोर्सचं सरांनी मला वेगवेगळे एक्सप्लेन केलेले. जसा माझा इंटरेस्ट होता डिजिटल पेंटिंगमध्ये, अच्छा. तर मग ते बोलले आमच्याकडे 6 महिन्याचा पण आहे, 2 वर्षाचा पण आहे, 3 वर्षाचा पण आहे. ओके. पण मग माझं असं होतं, मी कोणची पण गोष्ट अर्धी अधुरी शिकत नाही अशी. बरोबर. तर म्हटलं आपण पूर्ण शिकू. तर मी 3 वर्ष पूर्ण त्याला दिले. मग 3 वर्षाचा कोर्स मी जॉईन करून घेतला दुसऱ्याच दिवशी. बरोबर. आता यानंतर नॅक मधील पहिला दिवस तुम्हाला आठवतो का? आणि कसा होता तुमचा पहिला दिवस? पहिला दिवस तर मी कधी विसरणारच नाही तो नॅकचा. कारण की मी जे टॅबलेट्सवर स्केचिंग करायचो. बरोबर. मी आलो पहिल्या दिवशी, क्लासमध्ये एंटर झालो, तर आल्याला सरच भेटले. मग त्यांनी मला एक PC दिला. हर्षद म्हणे एवढा PC ऑन कर, मी आलो 2 मिनिटात कॅबिनमध्ये जाऊन. बरोबर. मी बोललो यार मी PC म्हणजे मला ऑपरेट करता येतो, पण मला चालू कसं करायचं ते नाही माहिती. मग सर यायच्या आधी मी फोन काढला खिशातनं, घरी दीदीला फोन लावला, अगं हा PC चालू कसा करता. ती म्हणे अरे बघ ना तिथं बटन आहे ते दाब म्हणे. मग तसं हा म्हटलं झाला चालू झाला. मग तसं सर यायच्या आधी लवकर मी तो PC चालू केला, ना की मला नंतर असं ऑकवर्ड नको फील व्हायला. बरोबर. तर मग तसं मी PC चालू करायला पहिल्या दिवशी शिकलो. अच्छा, म्हणजे तुमचा खूपच खासच अनुभव आलाय पहिल्या दिवशी. तो दिवस तर नाही विसरणार कधी. अच्छा. आता यानंतर नॅक मध्ये शिकत असताना तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कुठली? आवडलेली गोष्ट म्हणजे माझे जे मेट्स होते आणि जे फॅकल्टीज होते, अच्छा. ते एकदम फ्रँक होते. तर मग तेच जास्त आवडलेली गोष्ट होती. नॅकमध्ये जे एन्व्हायरमेंट होतं वर्किंगसाठी बरोबर. बेस्ट होतं. अच्छा. ॲनिमेशन कोर्स दरम्यान तुम्हाला कुठल्या एखाद्या टूल्स बद्दल, आता सॉफ्टवेअर बद्दल तुम्हाला काही अडचण आली? अडचण तर आली ती. नंतर मग ते आमच्या सरांनी
ते तुम्हीच होते फॅकल्टी, त्यांनीच सॉल्व्ह केल्या. अच्छा, जे आम्ही फ्लॅश मध्ये अॅनिमेशन क्रिएट करायचो बरोबर त्याच्यामध्ये मेन इश्यू यायचा मला पिवेट सोबत. बरोबर. जे कॅरेक्टरचे पिवेट असते ते माझे दरवेळेस मूव्ह होऊन जायचे. मग ते तुम्हीच फिक्स केलेलं की कसं त्याला युज करायचं आहे, प्रॉपर वे सांगितला त्याचा की कशा प्रकारे युज करशील तर ते मूव्ह होणार नाही, ते की फ्रेम सोडणार नाही त्याची. बरोबर. तर तो मेन इश्यू होता मला. तुमच्या मते नॅकने तुमच्या करिअरमध्ये सर्वात मोठा बदल कसा घडवला? नॅकने मी जसं जसं प्रोग्रेस करत गेलो तर त्यांना बी दिसत होतं की म्हणजे हा करतोय काहीतरी व्यवस्थित करतोय. बरोबर. तर मग त्यांनी मला चांगले चांगले कंपनीज रेफर करायला सुरुवात केली. तर एवढं लक चांगलं माझं की मला फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये जॉब भेटला, की बरोबर. त्यांनी माझं स्किल्स पाहूनच मला जॉब दिला. असं तुम्ही पोर्टफोलिओवरती कशा पद्धतीने काम केलं? आता पोर्टफोलिओ तुम्ही डेव्हलप कसा केला? त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का पोर्टफोलिओ डेव्हलप करताना? पोर्टफोलिओ मध्ये तर मी असं केलं होतं की मी सोबतचे स्टुडंट्स पण ऑब्झर्व केले होते ते काय करायचे. बरोबर. आता सरांनी एक पर्टिक्युलर मॉडेल दिलं ते त्याच्यावरच वर्क करत राहायचे. बरोबर. पण मी सरांनी दिलेल्या मॉडेलवर कमी आणि मी स्वतःच्या याच्यावर जास्त वर्क करायचो. मी दुसरी कन्सेप्ट घेऊन यायचो आणि त्याच्यावर वर्क करायचो. मी म्हणजे स्वतःची कन्सेप्ट आणायचो काहीतरी. म्हणजे स्वतःहून तुम्ही पण R&D केली त्या गोष्टीवरती? मी रिसर्च करायचो, मी रेफरन्सेस गोळा करायचो त्याचे, मग मी त्याच्यावर वर्क करायचो. अच्छा. त्यानंतर आता काही आपण इंडस्ट्री लेवलचे क्वेश्चन विचारतो मी. स्टुडिओमध्ये 3D आर्टिस्ट म्हणून काम मिळवण्याचा प्रवास कसा होता तुमचावाला? प्रवास माझा असा होता की मी सुरुवातीला जो माझा फर्स्ट जॉब होता, जॉब म्हणता येईल इंटर्नशिप म्हणता येईल, ते तर मी नॅक मध्येच केलेली. बरोबर. 2Dच्या प्रोजेक्टवर अच्छा. जे तुमच्या गायडन्स खाली आम्ही वर्क करायचो सगळे स्टुडंट्स. त्याच्यानंतर मग मी नॅक मध्येच 3Dचे वर्क करायचो दिवसभर प्रॅक्टिस करता करता. मग ते प्रॅक्टिस करता करता माझं VFX चालू झालं, 3D माझं संपलं तिथेच. तर VFX शिकता शिकता मला एक ऑफर आली, म्हणजे दीपक सरांनीच मला सजेस्ट केलं होतं, म्हणजे रेफर केलं होतं त्या कंपनीत की अशी अशी कंपनी आहे, तर तू यांना तुझा रिझ्युमे आणि पोर्टफोलिओ सेंड कर. तर मी केला, तर मला लगेच त्यांचा रिप्लाय आला काहीतरी 5-10 मिनिटांनीच. ओके. मग लगेच माझं ते इंटरव्ह्यू पण सेट झाला सगळं त्यांच्यासोबत. इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू पण क्लिअर झाला, जॉब पण स्टार्ट झाला आणि नंतर कसे 4-5 वर्ष गेले कळालं पण नाही. अच्छा. इंटरव्ह्यू किंवा टेस्ट दरम्यान तुम्हाला कुठली गोष्ट एखादी तुम्हाला चॅलेंजिंग वाटली? चॅलेंजिंग लँग्वेज. अच्छा, लँग्वेज बॅरियर. इंटरव्ह्यू मध्ये आपली इंग्लिश चांगलं असणं लय महत्वाचं आहे. बरोबर. इंग्लिश चांगली नसली आणि मी तेव्हा माझ्या इंग्लिशची लेवल अशी होती की मला म्हणजे इंग्लिश येतच नव्हती एवढी प्रॉपरली. हा. आणि तो इंटरव्ह्यू माझा इंग्लिश मध्ये होता. बरोबर. पण मग मी त्यांना बोललो की मी इंग्लिश इम्प्रूव्ह करेल माझी, हा. सध्या आपण हिंदीमध्ये करून घेऊया इंटरव्ह्यू. बरोबर. मग ते बोलले ठीक आहे, चला इम्प्रूव्ह करशील तू, असं वाटतं तुझ्या बोलण्यावरनं की तू करून घेशील. पण तर आता मग त्याच्यावरती तू पण स्वतःहून काम केलं, तू त्याला टाइम दिला, तू पण इंग्लिश वरती काम केलं. तसं इंग्लिशवरती काम केलं. मग जो माझा फर्स्ट डे होता ऑफिसचा, मग तिथे मी गुगल मीटवर, आता ऑनलाईन वर्क राहतं आमचं, बरोबर. मी जसं गुगल मीट मध्ये इंटर केलो तर अर्ध्याच्या वरती लोक तिथं इंग्लिश होते, बाहेरचे होते सगळे, बरोबर. इंग्लिशमॅन्स होते सगळे. तर मी म्हटलं आता यांच्यासोबत बोलायचं कसं. तर फर्स्ट जे इंट्रोडक्शन होतं माझं ते पण लय असं मला, तो सगळ्यात ऑकवर्ड मुवमेंट होता माझा लाईफचा, बरोबर. की मला इंग्लिश येत नव्हती आणि मला तिथं इंट्रो द्यायचा होता. तर इंट्रो मी गुगलवरनं काढलेला, तसंच रट्टा मारून गेलेलो. बरोबर. मग तसा इंट्रो दिला मी फर्स्ट डेला. नंतर मग हळूहळू करत करत 1-2 वर्षात माझी इंग्लिश पण इम्प्रूव्ह केली मी एकदम. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही खूप गोष्टी इम्प्रूव्हमेंट केल्या हा. इंग्लिशमध्ये. त्यानंतर तुमची मेहनतीमुळे आज तुम्ही ज्या स्तरावरती आहात त्यामागे तुमची दिनचर्या, आता डेली रुटीन कशा पद्धतीने आहे? आत्ताच का मी ज्यावेळेस तुम्ही शिकत होते त्यावेळेस तुमची डेली रुटीन कशी होती? आता तुम्ही आता ज्या स्तरावरती पोहोचलेले, म्हणजे आता ज्या तुम्ही स्टेजला आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची डेली रुटीन कशा पद्धतीने होते? डेली रुटीन तर मी तेव्हा जॉब पण करायचो इन्स्टिट्यूटला यायच्या आधी. तो जॉब संपला की घरी जाऊन फ्रेशन अप होऊन मग इन्स्टिट्यूटला यायचो सकाळी 9 वाजता. बरोबर. 9 वाजता इन्स्टिट्यूटला आलो. मग तुम्हाला पण माहिती मी दिवसभर इन्स्टिट्यूट मध्ये संध्याकाळी 6-7 वाजायचे घरी जायला. बरोबर. मग तेवढा वेळ मी पूर्ण प्रॅक्टिसच करायचो. लेक्चर आणि अच्छा. प्रॅक्टिस सोडून मग दिवसभरात आम्ही काही केलं नाही तसं. अच्छा. नेक्स्ट, कधी अपयश आलं का? आणि त्या काळात तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट केलं? म्हणजे तुम्ही काम करत असताना तुम्हाला काही एखादी गोष्टीमध्ये तुम्हाला काही अपयश आलं? जॉब मध्ये मी जसं जॉईन केलं, मला सुरुवातीला तर
काही एवढं प्रॉब्लेम्स नाही आले. हा. कारण की सुरुवातीला मला ते द्यायचे बेसिक्स मॉडेल. बरोबर. पूर्ण कार त्यांनी मला कधी मॉडेल करायला दिली नाही. जसं मला 5-6 महिने झाले, त्यांनी मला एक कार दिली आणि त्याच्या ट्रिम्स राहतात. एक मॉडेलच्या त्या 11 ट्रिम होत्या आणि बरोबर. मला पहिले एवढं कॉम्प्लेक्स मॉडेल हँडल करायची सवय नाही. हा. तर ते 11 मॉडेल होते आणि त्याच्यात मला आले रिवर्क्स. आता प्रत्येक कंपनी एक बफर टाइम देते. बरोबर. आता तुम्ही जर कोणत्या पर्टिक्युलर कारवर काम करताय हा. तर बफर टाइम असतो 2 दिवसाचा. त्याच्यात तुम्हाला रेंडर पण करायचंय आणि रेंडर रिवर्क्स फिनिश करून तुम्हाला ती कार डन करायची. 2 दिवसाचा टाइम दिला आणि मी 2 महिने त्या कारचे रिवर्क करत होतो. तर तो टाइम माझा सगळ्यात खराब होता कंपनीत. मग आता त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट केलं? कन्सिस्टन्सी सोडून मोटिवेशन तर काही नाही राहत. कन्सिस्टंट राहावं लागतं. तुम्हाला फिक्स करणंच आहे ते. त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, जास्त डिमोटिवेट झालोच नाही कधी. फक्त काम करत राहिलो, ऑटोमॅटिक फिक्स होऊन जातात गोष्टी. फक्त कामावरती तुम्ही फोकस केला. तेव्हा पण त्यांना वाटलं की याचा कंपनीत लोकांना वाटलं की याचा परफॉर्मन्स डाऊन झाला. बरोबर. पण नंतर मग जो इम्प्रोव्हायझेशन केलं माझ्या वर्क्स मध्ये, हा. तर मग कोणी म्हटलंच नाही असं फ्रेशर लेवलला जॉईन झाला असेल असं. अच्छा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा कोण आहे? प्रेरणा तसं प्रेरणा तर मुलांसाठी वडिलच असतात. बरोबर. सकाळी वडिलांना बघितलं कामाला जाताना तर मग दुसऱ्या मोटिवेशनची गरजच नाही कोणत्या. तर वडीलच आहे लाईफ मध्ये प्रेरणा. अच्छा. आता याच्यानंतर मी तुम्हाला तुमच्याबद्दल मला एक अशी पण इन्फॉर्मेशन भेटली की तुम्ही 3D आर्टिस्ट, बरोबर ना? तुम्ही काम पण करताय, जॉब पण, त्याच्याबरोबर तुम्ही ऍक्टिंग पण करतायत. हा, तो पण एक पॅशन होता माझा. लहानपणापासून थिएटर वगैरे केलं होतं. तर नाटक लिहायला पण आवडतं. बरोबर. तर म्हटलं आता ऍक्टिंग पण करूया. आणि ऍक्टिंग साठी मला मेन म्हणजे अर्निंग महत्वाची आहे. बरोबर. विदाउट अर्निंग सर्व्हाइव्ह नाही करू शकत माणूस. तर अर्निंग साठी जॉब्स करून घेतले. ऍक्टिंग पण साइड बाय साइड करतोच आहे. मग आता तर तुम्ही तशी त्या होती गोष्टी मॅनेज कशा केल्या की जॉब पण करताय, तुम्ही ऍक्टिंगचे क्लास पण करताय, त्या तुम्ही दोघी गोष्टी कशा सोबत मॅनेज केल्या? ते किस्सा असा होता त्याचा की मुंबईला गेलो पहिल्यांदा. मी जेव्हा ऍक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन केलं होतं तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं काहीतरी तुमच्या बॅचचा टाइम असेल सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे. मग मी जॉईन केला क्लास. मग मी कंपनी मधले लोकांना, मॅनेजर वगैरे त्यांना कन्व्हिन्स केलं की असा असा विषय मला पाहिजे टाइम. स्क्रिप्ट रायटिंग पण शिकत होतो मी तेव्हा. तर मला असा असा वेळ पाहिजे. तर ते म्हणे जर तुझं शिक्षणाचं याचं असेल काही तर मग तू घे म्हणे टाइम. आम्ही देतो म्हणे तुला 2 वाजता लॉग इन कर. मग तुझं काम कम्प्लीट केल्यावर मग तू 7-8 वाजता लॉग आउट केलं तरी चालेल. नाही तर मग तसं 2 ते 11-12 पर्यंत गेला असता तो टाइम. नंतर मग मी जसं इन्स्टिट्यूट जॉईन केलं, माझा फर्स्ट डे होता. तर 2 पर्यंत माझी बॅच संपली ती. मग मला वाटलं आता घरी जायचंय. बरोबर. पण ते म्हणे आता लंच ब्रेक आहे, 3 वाजता परत या 1 तासाने जेवण करून. म्हटलं परत का बरं? 5 वाजेपर्यंत टाइम आहे म्हणे तुमचा. 5 वाजेपर्यंत बॅच आहे. मग मी 2 मिनिटं असं टेन्शन मध्ये आलो की आता हे सगळं मॅनेज कसं करणार. मग तसंच मी जायचो रोज, परत घरी जायचो. जवळच होतं इन्स्टिट्यूट पासून घर. बरोबर. जेवण बाजूला राहू द्यायचो, पहिले लॉग इन करायचो. आता मी क्वालिटी चेकिंग करतो कार्सची. थोडे सिनियर लेवलला आल्यावर ते वर्क देतात. तर मी दुसऱ्या टीममेटच्या कार चेक करत होतो. मग तेवढ्या 1 तासात मी कार्स चेक करायचो, जे पण ते कॉलम मध्ये पेंडिंग असल्या क्यूसी लीड्सच्या. मग त्या मूव्ह करायचो. माझं थोडं काम संपवायचो. परत 3 वाजता क्लासला जायचो. 5 पर्यंत तिथं बसायचो. परत 5ला घरी यायचो. मग तसं काम चालायचं परत 12 वाजेपर्यंत. मग परत सकाळी 7ला उठायचं. परत तोच रुटीन. म्हणजे तुमची डेली रुटीन अशा पद्धतीने होती, म्हणजे जॉब प्लस तुम्ही तुमचं पॅशन पण फॉलो केलं. अच्छा. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅक मधील सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठला सल्ला द्याल? आता करंटली आपल्याकडे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय? त्यांना एकच गोष्ट सांगेल की प्रॅक्टिस महत्वाची फक्त. बाकी काही नाही. प्रॅक्टिस आणि रिसर्च. तुम्ही कोणत्या गोष्टीवर काम करताय. बरोबर. तुम्ही ना म्हणजे असं गुगलवर तुम्ही बघता 3D मॉडेल्स, युट्यूबला बघता हाऊ टू मेक 3D मॉडेल्स सर्च करता आणि तेच कॉपी पेस्ट करता. बरोबर. काय अर्थ नाही. तुम्ही जोपर्यंत स्वतःची कॉन्सेप्ट नाही आणत काही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. बरोबर. हाच एक इम्पॉर्टंट सल्ला आहे की स्वतःच्या प्रोग्रेसवर लक्ष द्या. मॉडेल कॉपी पेस्ट करणं काय सोपं आहे. कंपनीत तुम्हाला कोणी बोलणार नाही की कॉपी पेस्ट कर इकडे. कॉपी पेस्ट करायची तर सॅलरी नाही भेटणार ना. बरोबर.
त्यानंतर सॉफ्टवेअर शिकणं पुरेसं आहे की आणखी काही महत्वाचं आहे त्यामध्ये? ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. जर तुम्हाला 3D मॉडेल 3D आर्टिस्ट बनायचं असेल, बरोबर. ऑब्झर्वेशनच गरजेचं आहे. जर तुम्ही आता सपोज ही बॉटल आहे, बरोबर. या बॉटलमध्ये मला हा एक शेप बनवायचा आहे जे कॉम्प्लेक्स आहे थोडा. बरोबर. तुम्हाला माहितीच नाही याचा प्रपोर्शन काय आहे. आता हा शेप तुम्ही एवढा पण बनवशाल, एवढा पण बनवशाल, बरोबर. छोटा पण बनवशाल. बरोबर. मग त्याच गोष्टींसाठी ऑब्झर्वेशन गरजेचं असतं. बरोबर. जर तुम्हाला माहितीच नाही, जर झाकण एवढे तर याच्या 2 पट येते, तर बरोबर. तेवढ्या मेजरमेंट ठेवावे लागतं आपल्याला. मेजरमेंट पण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट. प्रपोर्शन्स इम्पॉर्टंट आहे मॉडेलिंग मध्ये, त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन लागतं. अच्छा. कोणती एज किती शार्प जाते, तिला किती बेवल येणार आहे. काही काही विद्यार्थी तर मी असे पाहिले की ते बेवल पण नाही करत, तशीच हार्ड डिस्क सोडून देतात. आता एक ऑब्झर्वेशनचीच गोष्ट आहे, जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी पूर्ण एकदम कट टू कट शार्प आहे. आता हा जो बोर्ड असेल याला पण थोडंसं बेवल असेलच, कॉर्नरला स्मूथ असेलच, थोडं पूर्ण शार्पनेस तर राहणार नाही. तर त्याच गोष्टी बेवल इम्पॉर्टंट आहे 3D मॉडेलिंग मध्ये. बरोबर. आता 3D आर्टिस्ट बनण्याचं जे स्वप्न बघताय म्हणजे आत्ताचे जे स्टुडंट, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे 3D आर्टिस्ट जर बनायचं असेल तर? त्यांनी तर एकच गोष्ट केली पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॅक्टिस करा. तर मित्रांनो, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये पाहिलं, स्वप्न मोठं असलं, मेहनत प्रामाणिक असली आणि मार्गदर्शन जर तुम्हाला प्रॉपर भेटलं तर कुठलाही प्रवास हा अशक्य नसतो. आणि यामध्ये हर्षद यांनी आपली नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटचा प्रवास जो आहे आपल्यासोबत शेअर केला. याच्यामधून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. आजच्या प्रेरणादायी गप्पांसाठी हर्षद तुमचं तर पहिले मनापासून खूप धन्यवाद. आणि नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. तर मित्रांनो, मी आहे राकेश कुंड आणि आपण लवकरच भेटूया एका नव्या कलाकारासोबत, नव्या प्रेरणादायी प्रवासासोबत.